सामनाच्या अग्रलेखातून विजय शहांवर टीकास्त्र डागण्यात आलं। विजय शहांचं वक्तव्य घृणास्पद मानसिकता दाखवणारं आहे असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला। विजय शहांकडून भारतीय सेना दलाचा अपमान करण्यात आल्याचं सामनात लिहिण्यात आलं, तर विजय शहांची भाजपमधून हकालपट्टी करावी अशी मागणी आता सामनातून करण्यात आलेली आहे। दरम्यान सामनामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेलं अश्लाघ्य वक्तव्य त्यांची घृणास्पद मानसिकता दाखवणारं आहे। उठता बसता नैतिकतेचा टिंबा मिरवणाऱ्या भाजपचा बुरखा टराटरा फाडणारा आहे। मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं थप्पड देऊनही मंत्री शहा आणि त्यांचा पक्ष कोडगेपणाच दाखवतोय। कर्नल सोफिया कुरेशीच्या विरुद्ध धर्माद अपशब्द वापरणं हा संपूर्ण भारतीय सेना दलाचा अपमान आहे। असा अपमान करणारे लोक तिरंगा यात्रेचं ढोंग करतात। कर्नल सोफिया विरुद्ध गरळ ओकणाऱ्या विजय शहाची मंत्रिपदावरून आणि भाजपमधून देखील हकालपट्टी व्हायलाच हवी। कर्नल सोफिया कुरेशी हे नाव देश आणि जगाला माहिती झालं ते ऑपरेशन सिंदूरच्या रोजच्या बुलेटिन्सच्या निमित्तानं। ऑपरेशन सिंदूरच्या काळात कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे तिघे एक कौतुकाला प्राप्त चेहरा बनले होते। या सर्वांबाबत देशवासियांच्या मनामध्ये आदराची भावना निर्माण झाली। मात्र याच कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख दहशतवाद्यांची बहीण अशा अश्लाघ्य शब्दात करण्याचा नतदर्ष्टपणा मध्य प्रदेशचे भाजपचे मंत्री विजय शहांनी एका सभेत बोलताना केला। मात्र त्यातही गिरे तो भी ऊपर हीच भावना होती। कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी 10 वेळा माफी मागण्यास तयार आहे अशा उरफट्या शब्दांमध्ये या मंत्री महाशयांनी आपणच केलेली घाण साफ करण्याचा आवाहनला। म्हणजे त्यातही थेट माफी मागून चूक कबूल करण्याचा हेतू नव्हता। एवढं सगळं होऊनही ना स्वतः विजय शहा काही बोलतायत, ना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, ना कर्नल सोफिया कुरेशी यांना एवढी महत्त्वाची जबाबदारी सोपवणारे मोदी सरकार। असेच एखादे वक्तव्य विरोधी पक्षाच्या सरकारमधील मंत्र्यानं केलं असतं तर स्वतःला नैतिकतेचं स्वयंघोषित ठेकेदार समजणाऱ्या भाजपवाल्यांनी रस्त्यावर उतरून कंठशोष केला असता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।